षटकातील पुढील चेंडू हा टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र 2 शतकामधून चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न रितेश धावतो चेंडूवर अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण या चेंडूवर एकंदरीत 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत धावसंख्या 2 अंकाच्या माध्यमातून पुढे सरकताना फळक मात्र हल्ला जाताना पाहायला मिळतंय चला एमजे चॅलेंजरचे सर्व खेळाडू कृपया मेन स्टेजच्या बाजूला जमायचं आहे एमजे चॅलेंजरचे सर्व खेळाडू कृपया आपला निवेदन आहे आपण कृपया मेन स्टेजच्या बाजूला सर्वांना जमा व्हायचं आहे यावेळेस चेंडू फुलिश लेन हाताळला गेला की चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला जाताना पाहायला मिळतोय धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकली जाताना पाहायला मिळते धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र पोहोचतोय आणि धावसंख्या एकंदरीत फळकावर लागली जाताना पाहायला मिळते चेंडू क्रमांक 5 हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते ती 11 धावा षटकातील चौथ्या चेंडूचा खेळ संपन्न झालाय 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय शैलेश लोहार सज्ज होतोय यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बराच वेळ हवे चेंडू सागर फराट चेंडूच्या खाली पाहायला मिळतोय आणि झेल टिपला गेलाय फलंदाज बाद शैलेश लोहार बॅक टू द पवेलियन शैलेश लोहार हॅज दी बॅट षटकातील एकंदरीत आपण जर पाहायला गेलात तर हे पहिलं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं शेवटचा चेंडू प्रगतीपथावर गोलंदाज तयार मिलिंद लोहार खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पॅडल स्वीप केला जाताना पाहायला मिळतो चेंडू मात्र दणदणीत घरगळीत तिथं पाहायला निघतोय चेंडू 4 धावा चौकारच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते ती एकंदरीत 15 धावा पाटील क्रीडा नगरीला अध्यक्ष आमदार प्रशांत दाले आमदार चषकाला अध्यक्ष आमदार प्रशांत दाले
चौकार थँक यू सो मच. थँक्यू सो मच. चौकार आणि धावसंख्या बदलताना पाहायला मिळते. चेंडू मात्र निघून जातोय. धावसंख्या पोहोचते फळकावर. एकंदरीत धावा जमतायत त्या 23. यावेळेस पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न केला जाताना पाहायला मिळतो. अगदीच चौथ्या पाचव्या स्टंपला निघण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संजय सांबरे सर पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. एक चौकार, एक डॉट चेंडू, पुन्हा एक चौकार, एक आणखी डॉट चेंडू. यावेळेस मात्र चेंडू पॅडल स्वीप केला गेलाय. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. इतिहास गवाह आहे. आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळतात. 2 डॉट बॉल म्हणजे येणारा चेंडू काय ठरवून जाताना पाहायला मिळत. निर्धाव चेंडू की काय घडेल, कारण एकंदरीत पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, आणखी एक निर्धाव, आता पुन्हा एक चौकार आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल का. या आधी आपण जर पाहायला गेलं तर चौकार आणि एक धाव, चौकार आणि एक धाव, चौकार आणि एक धाव पाहायला मिळवते एका सामन्यामध्ये. परंतु आज काय घडतंय, 0 निर्धाव पाहायला मिळेल का हा चेंडू, कारण चौकार निर्धाव, चौकार निर्धाव, चौकार आणि हा चेंडू काय ठरेल. एकंदरीत दुसरं षटक पाहायला मिळतं हे प्रगती पथावर आणि दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. निर्धाव चेंडू, चौकार निर्धाव, चौकार निर्धाव आणि चौकार निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. एकंदरीत 27 या अंकावर स्थिरावलेली पाहायला मिळते. विनोद कांबडी नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर आणि एक चौथा गोलंदाज म्हणून रितेश राऊत यांच्याकडे बघितलं जाईल का. हा नक्की एक षटक टाकणार आहेत. चांगल्या गोलंदाज तयार. विनोद कांबडी गोलंदाजी मार्गावर विरोधात मिलिंद लोहार. डान्सिंग खेळ अगदी सुरेख चेंडू खेळला गेला पाहायला मिळतो. यावेळेस डाऊन द विकेट, सीमा रेषे लगत सुपर्ब डिलिव्हर केलं गेलं. अगदी खऱ्या अर्थानं कौतुकास्पद असं क्षेत्ररक्षण. वाट मॅग्निफिसंट एफर्ट अरविंद रायात पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या खऱ्या अर्थानं झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकाकरिता. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं गेलं आपल्या संघाकरिता. एकंदरीत एक धाव
वाजवली जाताना पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ते कौतुक केलं जाताना पाहायला मिळतं. पराग चौधरी यांच्या माध्यमातून त्या क्षेत्ररक्षकाकरिता 100 रुपयांचं पारितोषिक लावलं जाताना पाहायला मिळतंय. यावेळेस चेंडू आणि फळीचा संबंध होताना थोडासा दुनावला जाताना पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळी दरम्यान आधीच मात्र बॅट फिरली जाताना पाहायला मिळते आणि चेंडू मात्र निर्धावच्या अवस्थेत संपन्न होताना पाहायला मिळतोय. षटकातील चेंडू क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. विनोद कापडे विरोधात वैभव नाईक. यावेळेस मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने पूल केला गेलाय. पूल मात्र अनसक्सेसफुल आणि इट इज अ विकेट. वैभव नाईक हॅज द पार्ट डीजे. विलास घाटाल नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिलिंद लोहार नावाचं वादळ घोगवताना पाहायला मिळतं. यस अनदर गुड वन मॅक्झिमम. मिलिंद लोहार ऑन द फायर. षटकारांना धावसंख्या वधारताना पाहायला मिळतं. फलक मात्र पोहोचतोय 36 रन ऑन स्कोरबोर्ड. षटकातील 5वा चेंडू गोलंदाज तयार. षटकातील 5वा चेंडू विनोद कांबळे विरोधात मिलिंद लोहार. यावेळेस मात्र आपल्या भोवती भ्रमण परिपूर्ण केलं आणि चेंडूला मात्र फाईन लेग रिझनला टोळावलं जाताना पाहायला मिळतंय. चौकार 4 धावा. आणखी एक चौकार. यावेळेस चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस ट्रॅव्हल केला गेलाय परंतु 1 धाव अंकित होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळक मात्र पुढे सरकताना फळक मात्र पोहोचला जाताना पाहायला मिळाला गेलाय. तो एकंदरीत 41. चला एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. फळक मात्र पोहोचतोय तो 41 या धावसंख्यावर, 41 या अंकावर.
चला घाई करा. चला ड्रिंक्स ब्रेक नंतर पुनश्चिदा सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय आपण. कचाड विभाग प्रीमियर लीग पाहता आहात तर षटकातील पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्नानं यश मिळालं, परंतु चेंडू मात्र सीमा अगदीच फाईन खेळला जाण्याचा प्रयत्न केला गेला, अगदीच फाईन आदळला गेला, परंतु पंचानं तो चेंडू वाईट म्हणून घोषित केला गेला. धाव संख्या एकंदरीत फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. एक अंकाच्या मदतीनं 42 धावा फळकावर लागल्या जात आहेत. चेंडू क्रमांक 1 हाताळण्याकरिता गोलंदाज राहुल सामरे सज्ज होतोय. सुरेख चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता पाहायला मिळते. या षटकातील हा पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळालंय आणि आतापर्यंत आपण जर पाहायला गेलात तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली जाताना पाहायला मिळते. कंचाड विभाग प्रीमियर लीग ॲडिशन 4 खेळला जाताना पाहायला मिळतं. षटकातील पुढील चेंडू अप्रतिम दर्जाचा प्रहार पाहायला मिळतो. बराच वेळ हवे चेंडू रितेश राऊत चेंडू खाली आणि चेंडू मात्र सरळ रितेश राऊतच्या हाती विसावला गेलाय. फलंदाज मिलिंद लोहार बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू डिझॉय. नवनीत पाटील पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मिलिंद लोहार माघारी परतताना पाहायला मिळाला. षटकातील चौथा चेंडू यावेळेस पाहायला मिळतो. डिफेन्स केला गेला. अगदी चांगल्या पद्धतीने एक धाव अंकित करण्याचा मनसुबा मनात बाळगून अगदीच एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र पोचतोय. 43 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहायला गेलात तर 4 प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे आणि आतापर्यंत या चौथ्या षटकातील चेंडूंचा खेळ जो पाहायला मिळाला तो 4 एकंदरीत पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चौथा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू स्वैर हाताळला गेला होता आणि 3 चेंडूचा खेळ एकंदरीत परिपूर्ण पाहायला मिळतोय. चौथा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय. षटकातील चेंडू क्रमांक 4 विरोधात पाहायला मिळतोय तो गोलंदाजी मार्गावर राहुल सांबरे. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु पंच वळत्यात अवांतर चेंडूची घोषणा केली जाताना पाहायला मिळते. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळकावर लागताना पाहायला मिळते. फळक मात्र सरकला जाईल तोवर पुनश्च दुसऱ्या चेंडूवर वाटचाल करताना गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. चला यानंतरचा होणारा सामना बालाजी वॉरियर्स विरोधात MJ चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना निवेदन असेल कृपया आपण नाणेफेक करण्याकरिता सज्ज व्हायचं आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडू चांगल्या पद्धतीने थांबवला जाताना पाहायला मिळते. रुपेश जाधव क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि धावसंख्या
2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक मात्र पुन्हा एकदा पोचताना पाहायला मिळतोय. 46 रन ऑन स्कोर बोर्ड. 46 धावा एकंदरीत फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक 4 अगदीच प्रगतीपथावर पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार झालाय गोलंदाजी मार्गावर. यावेळेस साखूर टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू द पीस ऑफ क्वालिटी दर्जा दाखवला जाताना पाहायला मिळतो. क्लास दाखवला जाताना पाहायला मिळतोय. सेहेचाळीस या अंकावर धावसंख्या खऱ्या अर्थानं थांबली जाताना पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. यतीश पाटील मात्र या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत नाही. त्याची पुरेपूर धुरा खांद्यावर घेऊन सांभाळताना पाहायला मिळतोय तो राहुल सांबरे. यावेळेस पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न अप्रतिम दर्जाचं यष्टिरक्षण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण केलं गेलं परंतु चेंडू फेक थोडीशी अवघड पाहायला मिळाली आणि एकंदरीत निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न पाहायला मिळतो. 46 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळाले गेले. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण पाहायला मिळेल. चेंडू मात्र सुपूर्द केला जाताना पाहायला मिळतोय. वादळ वार सुटला गेलाय. चला वळता मैदानाच्या दिशेला अगदीच घोगावणार वादळ पाहायला मिळतं. विनोद चापके यावेळेस पाहायला मिळतो आणि विनोद चापके हॅज डिपार्ट. विनोद चापके तंबूच्या आसऱ्याला नवीन फलंदाजांना वर्णी लागताना पाहायला मिळाली. परंतु विनोद चापके आला आणि आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतोय. आणखी एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय शैलेश. कोण आहे शैलेश आहे ना. रुपेश गायकर पण नाही पाहायला मिळत. नाही वेगळाच वाटतंय. एक कोण संध्याकाळी भेटा. चला सामना सुरू होताना पाहायला मिळतोय. पुरुष एकदा अगदीच टेक्निकल प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झाला होता. सॉल्व्ह झाला. गोलंदाज तयार. पुरुष गोलंदाजी मार्गावर शैलेश
विनोद कांबळी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय तो 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चौथा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार झालाय गोलंदाज मार्गावर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, द पेस ऑफ क्वालिटी, दर्जा दाखवला गेला, क्लास दाखवला गेला आणि चेंडू निर्धावच्या अवस्थेत संपन्न पाहायला मिळतोय. षटकातील एकंदरीत आपण जर पाहायला गेलात तर 4 चेंडूचा खेळ परिपूर्ण पाहायला मिळतोय. 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय. षटकातील 5व्या चेंडूकडे वळताना गोलंदाज सज्ज होतोय विनोद कांबळी. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळला गेलाय. 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. बॉबी 33 नंबरचा जर्सी परिधान केलेला रितेश राऊत अर्थात पद्दू पाहायला मिळतोय. 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय षटकातील. यावेळेस पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. देह यष्टीवर चेंडू आदळला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव एकंदरीत पाहायला मिळते लेग बाईच्या माध्यमातून. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते ती एकंदरीत 48 धावा. गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहायला जायचं ओलंगा, त्याच ऍक्शन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. रितेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. तिथे ठेवून दे. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला जाता पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि या चेंडूवर मात्र बक्षीस कमावण्याची संधी होती गोलंदाजाला, परंतु ती संधी मात्र गमावून गेली जाताना पाहायला मिळते. षटकातील पुनश्च एकदा दुसऱ्या चेंडूवर प्रस्थान करताना गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला जर बाद केलं सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून तर मात्र 100 रुपयाचं पारितोषिक रितेश राऊत करिता आलंय. एकंदरीत या चेंडूवर 3री धाव सुद्धा परिपूर्ण होताना पाहायला मिळेल का, परंतु थोडस फंबल पाहायला मिळालं, थोडस तुतू ममे पाहायला मिळालं आणि या चेंडूवर एकंदरीत 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळाल्या. 3री धाव घेताना फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतो. षटकातील दुसऱ्या चेंडूवर 2 धावा अंकित झाल्या. एकावन्न धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. रितेश राऊत तयार गोलंदाजी मार्गावर. षटकातील पुढील चेंडू विरोधात विनय दळवी पाहायला मिळतो. यावेळेस आणखी एका फलंदाज माघारी परताना पाहायला मिळतोय. रितेश राऊत काय चमकताना पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची चमक पाहायला मिळते रितेश राऊतच्या गोलंदाजीवर.
नवीन फलंदाज रोहित शर्मा चा मोठा फॅन साहिल भोवरे, तसंच अभिनय पाटील आणि क्रितेश गरजचा खूप मोठा फॅन पाहायला मिळतोय. हा फलंदाज पाहायला मिळतोय तो साहिल भोवरे, मॅन फ्रॉम गालतरे संघाचा खेळाडू पाहायला मिळालाय. सज्ज होतोय षटकातील विरोधात रितेश राऊत. यावेळेस मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बराच वेळ हवे चेंडू रुपेश जाधवच्या हाती चेंडू विसवला गेलाय. फलंदाज बाद, आणखी एका विकेटचं पतन. पुढील चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल केला गेला चेंडू. एक धाव एकंदरीत परिपूर्ण पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फलक मात्र पोहोचला जाताना पाहायला मिळतोय. नाही नाही नाही, या चेंडूवर धाव कशी काय होणं शक्य आहे. रितेश, एव्हरीथिंग इज फाईन. स्टेजर वगैरे काय देश. पाच चेंडूचा खेळ संपन्न झालाय. जखम जास्त मोठी नसावी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तोच तयार होताना पाहायला मिळतो. रितेश राऊत सज्ज झालाय. शेवटचा चेंडू प्रगती पथावर पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. अगदीच नजरों से नजर मिल गई और इशारों में इशारे मिल गए. आखिरी गेंद इस ओवर की. उठा के मारने का प्रयास, हवा में गेंद फील्डर गेंद के नीचे आने का प्रयास कर रहा था. एक रन के साथ स्ट्राइक और दूसरी रन आसानी के साथ मुकम्मल किया, पूरा किया. षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपन्न पाहायला मिळालं आणि धावसंख्या फळकावर पाहायला मिळतीये. 55 धावा फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि एकंदरीत 2 फलंदाजांना माघारी परतवलं गेलं. 55 धावा फळकावर लागल्या. 56 धावांचं लक्ष. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या फेक करण्याकरिता आपण यायचं आहे. प्रमुख कक्षावर आपण यायचं नाणेफेक करण्याकरिता. चुवा
ती लिस्ट आणि लिस्ट. आवश्यकता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. मिलिंद लोहार सज्ज झालाय विरोधात तर रितेश राऊत. पहिला चेंडू मात्र खेळला जाताना पाहायला मिळतोय. धावंड विकेट खेळला गेला. एक धाव परिपूर्ण पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. टीडीएम चौकार कनेक्टिंग केपीएल. बॅक टू बॅक अनॉट द गुड वन अँड अनॉट द मॅक्झिमम. 4 धावा मिळतील चेंडूवर. आणखी एक चौकार. रितेश राऊतची फलंदाजी काय चमकली आहे. आणि तिसरा चौकार रितेश राऊतच्या बॅट मधून पाहायला मिळतो. देखणा फटका. 4 धावा. प्रतीक बॉल चॉईस करायला कर्णधार पाटील. नरेश बॉल चॉईस करा. चौथा चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक जोरदार प्रहार. चेंडू मात्र तू ममय करता करता गरंगळत पाहायला मिळतो. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळते आणि एका धाव्यावर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक मात्र पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. Balaji Warriors won the toss and choose the field first.
यानंतर होणार सामना फुल्ली शिल्लेंथ यावेळेस अरविंद रयात का बल्ला बोला माशा अल्लाह 6 धावा षटकार. यस यावेळेस अरविंद बॅक टू द पव्हिलियन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय मिलिंद लोहार. एकाच तालमीतील हा गोलंदाज आणि फलंदाज, परंतु यावेळेस एक सोनार की सोल चला गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण साहिल भवरे की बॅटिंग पॉवरचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विशाल घाटाल गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. विलास घाटाल माफ करा विलास घाटाल सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. बॅटिंग स्ट्रांज रितेश राऊत. सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्गावर विलास घाटाळ. चला घाई करा सामना सुरू करायचा आहे पंचांनी. षटकातील पहिला चेंडू विरोधात रितेश राऊत. यावेळेस चेंडूचा पाठपुरावा केला गेला, चेंडूला मात्र ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला गेला. हलक्या हाताने चेंडू थ्रो होताना पाहायला मिळतोय. एक धाव एकंदरीत परिपूर्ण पाहायला मिळाली गेली आणि धावसंख्या 1 अंकाच्या माध्यमातून फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. ती एकंदरीत हाऊ मच 20 धावा फळकावर लागल्या जात आहेत. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाताना पाहायला मिळते. 1 धाव एकंदरीत परिपूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 अंकाच्या माध्यमातून पुढे सरकताना फळक मात्र हल्लं जाताना पाहायला मिळतंय. चेंडू क्रमांक 2 संपन्न झाला. रितेश राऊत जर या चेंडूवर षटकार आला तर मात्र पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. षटकातील तिसरा चेंडू फुल्लिश लेंथ आणि यावेळेस षटकार आणि या षटकाराकरता रितेश राऊतला खूप साऱ्या शुभेच्छा. दुधारी तलवार करण्याचा प्रयत्न यावेळेस रितेश राऊतच्या माध्यमातून. रिव्हर्सचा फटका म्हणजे रितेश चुकीचा फटका मारला गेला. अगदी सुरेख चेंडू हाताळला जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस पुनश्च स्लॉग केला गेला. चेंडू मात्र 6 धावा षटकार चाबूक शॉट. आत्मलिंग असे म्हणतात त्या होली
थँक्यू डीजे. एक सुरेख गाणं तुम्ही वाजवल्याबद्दल धन्यवाद, तुमचे आभार. पुन्हा एकदा बराच वेळ हवे चेंडू पाहायला मिळतो. वन्स अगेन यावेळेस मात्र सीमारेषेलगत तैनात क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतो. एक धाव एकंदरीत परिपूर्ण पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 अंकाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतंय. मार्गस्थ होतंय. 2 षटकाचा खेळ संपन्न. 34 धावा फळकावर. रितेश राऊतनं ते 2 षटकार खेचले गेले, त्याकरिता पारितोषिक आलंय. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गाय तुझं देऊळ साजते फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पलकीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैदान ग सैताचे मैदान. थँक्यू सो मच जोडी. गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय विनोद चाबके. फेवरेट लिस्ट मधला आणखी एक सितारा पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर. काय कुठला प्रयत्न केला गेला होता या चेंडूवर, परंतु पंच वळतात. अवांतर चेंडूची घोषणा दिली जाताना पाहायला मिळते. सूर्य अस्ताकडे चाललाय. आमच्या कॅमेऱ्यावर पाहायला मिळतात. तेजस भोईर थोडीशी ब्राईटनेस वाढवा, कारण खेळाडूंचे चेहरे अगदीच कॅमेऱ्यामध्ये टिपता आले पाहिजेत. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला, शफल केलं. यावेळेस पाहायला मिळतं 1 धाव एकंदरीत परिपूर्ण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक अर्धशतक फळकावर लावण्याची ईर्ष्या मनात पाहायला मिळते. नाही, एकंदरीत फळक मात्र पोहोचतोय. आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून रितेश राऊत एक सातत्यपूर्ण चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विरोधात रितेश राऊत. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चला, यानंतर होणार सामना सज्ज व्हायचा दोन्ही संघाच्या खेळाडूंना. एमजे चॅलेंजर्स विरोधात बालाजी वॉरियर्स. दोन्ही संघांना निवेदन असेल, जरा वॉर्मअप करून आपली बॉडी लँग्वेज थोडीशी गरम करा, कारण बराचसा आराम आपण केला यावेळेस पाहायला मिळतोय. पंच मात्र वळताना पाहायला मिळतात. निश्चितच स्वैरचिन्ह घोषित केला गेला. धावसंख्या मात्र 1 अंकाच्या माध्यमातून पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 56 धावसंख्येचा पाठलाग करताना अब तक 38 पाहायला मिळतात. 38 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. 56 धावसंख्येचा पाठलाग करताना षटकातील पुढील चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळेस 1 धाव सिंगल होताना पाहायला मिळते, परिपूर्ण होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक एकंदर पाहायला गेलं तर 3रं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. यानंतर 4थं षटक हाताळताना साहिल भोवरे पाहायला मिळेल का, याचं उत्तर मात्र 4थ्या षटकात पाहायला खऱ्या अर्थानं मजा येईल. सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर विनोद चापके विरोधात राहुल भोईर. सज्ज झालाय फलंदाजी करण्याकरिता. मोठा फटका पाहायला मिळेल का या चेंडूवर, आणि चेंडू मात्र प्रेक्षकांच्या अभिवादनाकरिता 6 धावा आउट ऑफ द पार्क. तेजस भोईर आमचे कॅमेरामन पाहायला मिळतात. यावेळेस चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क केलं. सूरज पै, झारखंडचा राजा म्हणून ज्याची ओळख आमच्या सागर ठाकरेने आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. स्वैर चेंडू अवांतर चेंडूची घोषणा केली जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक पुन्हा एकदा फळकावर लागताना पाहायला मिळते. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणखी एक चेंडू पाहायला मिळेल. कशा पद्धतीने हाताळला जाईल. षटकातील गोलंदाज तयार विरोधात राहुल भोईर. सरळ हातनं खेळून करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, द पीस ऑफ क्वालिटी हाताळली जाताना पाहायला मिळते. अनुभवानं संपन्न असा चेंडू हाताळला गेला, दर्शवला जाता पाहायला मिळतो. आणि एक निर्धाव चेंडूची खेळी साकारताना पाहायला मिळते. तर यानंतर निश्चितच गोलंदाजी मार्ग मला वाटतंय साहिल भोवरे किंवा वैभव नाईक पाहायला मिळेल. आणखी एक स्वैर चेंडू, आणि या चेंडूवर मात्र चेंडू निघून जाताना पाहायला मिळतोय. चौकार आणि वाईटच्या एकंदरीच्या 5 धावा पाहायला मिळत आहेत. 51 धावा फळकावर लागल्या जात आहेत. थांबना, तुला कसली काय फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत.
षटकारानं जर सामना जिंकला गेला तर मात्र पारितोषिक. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकंदरीत धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतंय. धावसंख्या एक अंकाच्या मदतीने 52 रन ऑन स्कोर बोर्ड. 52 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. सर्वात जास्त चेंडू या षटकात एकंदरीत पाहायला गेलं तर तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीत आतापर्यंत 10 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज विनोद चापकी यानं. चला ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये कारण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय तो साहिल भोवरे सज्ज होतोय. या चेंडूवर मात्र जोरदार प्रहारी हल्ला चढवला गेला आणि षटकारानं सामना विजेता होतोय. पारितोषिक लागलं गेलं होतं. खूप साऱ्या शुभेच्छा. सामना विजेता होताना पाहायला मिळतोय. फ्रेंड्स 11 संघ विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. नवीन सामना पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा सामना पाहायला मिळेल नो डाऊट. वैयक्तिक खेळी साकारली पाहायला मिळते. 2 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून 29 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजी करताना 6 धावा देत 2 फलंदाज माघारी परतवले गेले. रितेश राऊत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय. निवेदनानुसार आपण कृपया या क्रीडा मंचावर येऊन तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. चला यानंतर मायक्रोफोनवर आम्ही आमंत्रित करतोय पुढील सामन्याकरिता धावतवर्ण आपल्यासमोर सादर करण्याकरिता एक गोड आवाज मिस्टर सचिनजी माफ करा कैलासजी कांबेरे यांना के प्लीज वेलकम. आमच्या स्टुडिओमध्ये आपण जोडलं जायचं आहे. थँक्यू सो मच. आमच्या समेत आमच्यात जोडले जातील डीजे मास्टर मिस्टर योगेश उर्फ योगी उर्फ पँकी पाहायला मिळत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीनं गाणी धून वाजवली जाताना पाहायला मिळते. अरविंद रायात आपण सुद्धा यायचं आहे. आपल्याकरिता जी आपण डाय टाकली होती त्या डाय करिता खऱ्या अर्थानं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय पराग चौधरी यांच्या माध्यमातून. अरविंद रायात करिता आणि चला ट्रॉफी द्या तिकडे. एक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्याकरिता आम्ही आमंत्रित करतोय पराग चौधरी यांना. आपल्या शुभस्त्या पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. Kiss me. Your eyes are missing me. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाताना